मिरज विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुरेश खाडे विजयी झाले होते. त्यांना 96,369 इतकी मते मिळाली होती. तर स्वाभिमानीचे बाळासो दत्तात्रय होनमोरे यांना 65,971 इतकी मते मिळाली होती. 8,902 मते घेत वंचित आघाडीचे नानासो सदाशिव वाघमारे तिसऱ्या क्रमांकावर होते. सांगली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुधीर गाडगीळ विजयी झाले होते. त्यांना 93,636 इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना 86,697 इतकी मते मिळाली होती. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील विजयी झाले होते. त्यांना 1,15,563 इतकी मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना 43,394 इतकी मते मिळाली होती. 35,768 मते घेत गौरव नायकवडी तिसऱ्या क्रमांकावर होते. शिराळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे मानसिंगराव नाईक विजयी झाले होते. त्यांना 1,01,933 इतकी मते मिळाली होती. तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार शिवाजीराव नाईक यांना 76,002 इतकी मते मिळाली होती. 46,239 मते घेत सम्राट महाडिक तिसऱ्या क्रमांकावर होते. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे डॉक्टर विश्वजित कदम विजयी झाले होते. त्यांना 1,71,497 इतकी मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला 20,631 इतकी होती. 8,976 मते घेत शिवसेना पक्षाचे संजय विभूते तिसऱ्या क्रमांकावर होते. खानापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे अनिल बाबर विजयी झाले होते. त्यांना 1,16,974 इतकी मते मिळाली होती. तर पराभूत उमेदवार सदाशिव पाटील यांना 90,683 इतकी मते मिळाली होती. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाच्या सुमन आर पाटील विजयी झाल्या होत्या. त्यांना 1,28,371 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार अजितराव घोरपडे यांना 65,839 इतकी मते मिळाली होती. 2,320 मते घेत बसपाचे शंकर माने तिसऱ्या क्रमांकावर होते. जत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विक्रम सावंत विजयी झाले होते. त्यांना 87,184 इतकी मते मिळाली होती. तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार विलासराव जगताप यांना 52,510 इतकी मते मिळाली होती. 28,715 मते घेत डॉक्टर रवींद्र अरळी तिसऱ्या क्रमांकावर होते.